आपल्या सक्सेस अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. तर आपल्या या चॅनलवरती आपण एमपीएससी मार्फत घेणाऱ्या, तुम्हाला तर माहिती आहे, स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा असेल, एमपीएससी, राज्यसेवा, PSI, STI, अजून तलाठी, ग्रामसेवक, याच्यामध्ये जे इंग्लिश ग्रामरचे बेसिक क्वेश्चन असतील, बेसिक मॅथ असेल किंवा त्या रिलेटेड जे काही क्वेश्चन असतील त्याचा आपण अभ्यास करून घेतो. सुरुवातीला आपण बेसिक इंग्लिश ग्रामर तुमचं परफेक्ट करून घेणार आहोत, जेणेकरून की बाबा तुम्हाला इन फ्युचर जे एक्झाम मध्ये क्वेश्चन्स येणार आहेत त्याचं तुम्हाला सोल्युशन्स फाइंड आउट करता येणार आहे. ओके, तर आपण मागच्या लेसन मध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीच हा कन्सेप्ट घेतला होता, तो तुम्हाला समजला असेल. नसेल समजला तर मला कमेंट करून सांगा, त्याच्या मी तुमचे काय डाऊट असेल ते क्लिअर करेल. ओके, तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक इंग्लिश ग्रामरचा दुसरा पार्ट, जो की अत्यंत महत्वाचा आणि भारी सब्जेक्ट आहे, तो म्हणजे नाउन. आज आपल्याला शिकायचं आहे नाउन बद्दल. नाउन म्हणजे काय? नाम. नामाचे जे काही क्वेश्चन्स आहात, तर तुम्हाला तलाठी असेल, पोलीस भरती असेल, ग्रामसेवक असेल, PSI असेल, STI असेल, ह्या कुठलीही एमपीएससीची सरळ सेवा, राज्यसेवेची कुठलीही एक्झाम घ्या, त्याच्यामध्ये हमखास हमेशा नाउन याच्यावरती बरेचसे क्वेश्चन विचारले जातात. त्याच्याबद्दल आज आपण तुमची कन्सेप्ट नाउन ही क्लिअर करणार आहे आणि इथून पुढच्या एक्झाम मध्ये प्रश्न जे येतील ते तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. ओके, तर आपण आज जाणून घेऊ नाम. चला, नाउन म्हणजे काय? नाम. नाउन म्हणजे नाम. आता नामाचे किती प्रकार आहेत किंवा नाम म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, प्राण्याला असं जे काही नाव दिलं जातं त्याला आपण नाव म्हणून संबोधलं जातं. जसं की जगामधला एखादा देश असेल, जपान, तुमचा चीन असेल, तर थायलंड असेल, न्यूझीलंड असेल, लंडन असेल, हे काय देशभरात, जगभरात, ऑल ओव्हर द युनिव्हर्स मध्ये एखाद्या प्लेसला दिलेलं गेलेलं नाव म्हणजे ते झालं नाउन. ओके, त्याला आपण नाम असं संबोधलं जातं. आता नामाचे किती प्रकार आहेत? जसे आपल्या माणसामध्ये असतात, हा चांगला, तो वाईट, तो दोन्ही प्रमाणात, किंवा त्याचा गुणधर्म असतात, त्याचा गुणधर्म, त्याचे प्रकार, त्याचं फॅमिली, असं वेगवेगळं विभाजन केलं जातं. कसं नामाचं पण विभाजन केलेलं आहे 5 प्रकारामध्ये. ओके, जसं आपलं मंत्रिमंडळ असेल किंवा आपलं देशाचं सरकार असेल, त्याच्यामध्ये कसं विस्तार केलेला असतो. म्हणजे भारताचा पंतप्रधान जसे नरेंद्र मोदी आहेत, तसंच त्यांचा मंत्रिमंडळामध्ये विस्तार केलेला असतो. त्या प्रत्येक मंत्र्याला वेगवेगळं खातं दिलेलं असतं, प्रत्येकाला जबाबदारी वेगळी दिली असते. पण देशाला रिप्रेझेंट कोण करतो? पंतप्रधान. तसंच नामाचं पण, नाउन म्हणजे नाम, त्याला प्रेझेंट करणारे, रिप्रेझेंट करणारे, त्याचे 5 प्रकार आहेत. ओके, ते आपण जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप. ओके, नामाचे 5 प्रकार कुठले? तर सुरुवातीचा आहे कॉमन नाउन. COMMON, कॉमन नाउन. कॉमन नाउन म्हणजे काय? सामान्य ज्ञान, सामान्य नाम, सामान्य नाम. ओके, सामान्य नाम म्हणजे काय? एक जनरली कोणाला पण दिले गेलेलं नाव. म्हणजे तुमचं असेल एखादं हिल स्टेशन असेल, किंवा तुमची एखादी पहाडी एरिया असेल, किंवा तुमचं स्कूल असेल, कॉलेज असेल, हे जगभरात कुठेही जा, स्कूल कॉलेजच त्याला संबोधलं जातं. ओके, तर त्या प्रकाराला सामान्य नाम असं म्हटलं जातं. म्हणजे जगामध्ये जेवढे काही घटक आहेत त्याला कॉमनली आपण जे नाव देतो ना, म्हणजे एखादा पर्सन असेल, मेल म्हणजे काय? पुल्लिंगी शब्द झाला तो. जगातले कुठलेही पुरुष असतील त्यांना मेल म्हणूनच संबोधलं जातं, स्त्री असतील त्यांना फिमेल म्हणून संबोधलं जातं. म्हणजे जगात ते कॉमन आहे. म्हणजे जनरली कॉमनपणे आपण शब्द जिथं वापरतो त्याला कॉमन नाउन असं म्हटलं जातं. ओके, तर कॉमन नाउनचं एक्झाम्पल काय पाहता येईल? समजा हे एक्झाम्पल पाहूया आपण कॉमन नाउनचं. एक्झाम्पल ऑफ कॉमन नाउन, तुमचं मनी असेल, MONEY. मनी म्हणजे काय? पैसा. जगभरात कुठे वेगळा, सगळे लोक त्याला पैसाच म्हणणार. भारतात जाय, चायनामध्ये जा, जपानमध्ये, थायलंडमध्ये जा, फक्त करन्सी त्यांचे वेगवेगळे असतात, त्यानुसार ते वेगळं संबोधलं जातं. पण मनी हा कॉमन शब्द आहे. कॉमन, COMMON, कॉमन नाउन आहे हा, कॉमन नाउन. कारण जगभरात कुठेही याला पैशाला पैसाच म्हटलं जातं, पाण्याला पाणीच म्हटलं जातं. जसं की वॉटर, जगात कुठेही जा, पाण्याला पाणीच म्हटलं जातं. ते झालं तुमचे कॉमन नाउन. ओके, हिल स्टेशन असतील तुमचे, हिल स्टेशन, जगभरातले कुठले हिल स्टेशन घ्या तुम्ही, त्याला हिल स्टेशनच म्हटलं. म्हणजे आपला भारतातला माणूस असो किंवा UK मधला माणूस असो, हिल स्टेशनला हिल स्टेशनच म्हटलं, कारण की ते कॉमन नाउन झालं, म्हणून त्याला कॉमन नाउन असं संबोधलं जातं. ओके, तर अशा प्रकारे हे कॉमन नाउन आणि कॉमन नाउनचं एक्झाम्पल. आता पुढचा भाग घेऊया, नामाचा दुसरा प्रकार, प्रॉपर नाउन. हा झाला आता दुसरा प्रकार, प्रॉपर नाउन.
प्रॉपर नाउन म्हणजे काय? विशेष नाम. प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. नामासारखं कॉमन नाउन सारखंच विशेष नाम आहे, ह्याच्यामध्ये वेगळं काहीच नाही. आता म्हणजे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील तुमचे, आपला भारत देश असेल, हे झाले प्रॉपर नाउन. मुंबई असेल, पुणे असेल, दिल्ली, बेंगलोर किंवा शुभम, क्रांती, शुभांगी, हे झाले प्रॉपर नाव. म्हणजे जगभरात त्या विशिष्ट व्यक्तीला किंवा प्राण्याला जे नाव दिलं जातं त्याला विशेष नाम असं म्हटलं जातं. ओके, त्याच्यामुळे हे विशेष नाम म्हणजे स्पेसिफिक व्यक्तीचं, स्पेसिफिक प्लेसचं जे नाव असतं त्याला प्रॉपर नाउन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, प्रॉपर नाउनचं पाहायचं झालं तर रवी. रवी हे काय झालं? विशेष नाम झालं. म्हणजे जगभरात प्रत्येक व्यक्तीला, वस्तूला, ठिकाणाला रवीचे नाव नाही, कारण एका स्पेसिफिक व्यक्तीला ते नाव आहे, म्हणून ते झालं विशेष नाव. दुसरं पाहायचं झालं तर मुंबई, MUMBAI, मुंबई. मुंबई म्हणजे काय? एका सिटीचं, शहराचं नाव आहे ते. तर ते जिथं आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्या जगभरातून प्रचंड तोबा गर्दी असते, ते म्हणजे आपलं महाराष्ट्रातलं मुंबई, ज्याच्यावरती आपल्या देशाची अर्थसत्ता चालते, ते झालं मुंबई. ते म्हणजे विशेष नाम झालं. जगभरात फक्त एकच मुंबई आहे, म्हणून ते विशेष नाम झालं. अशा प्रकारे हे विशेष नाम. आता नामाचा तिसरा प्रकार पाहूया, कलेक्टिव्ह नाउन. COLLECTIVE, कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय? समूहवाचक नाम. समूह, नावातच समजलं असेल तुम्हाला, समूहवाचक. समूहवाचक नाम. ओके, आता तुम्हाला ह्याच्यात कलेक्टिव्ह म्हणजे समूहवाचक, नावाचं समजलं. समूह म्हणजे काय? कलेक्शन. आता ग्रुप, कॉलेजचे स्टुडंट असतील एकत्र आलेले, त्यांचा झाला समूह. ओके, तुम्ही भाजी मार्केटमध्ये गेलात, भाजीपाला गेला, तर त्याच्यात एक कोथिंबिरीची गड्डी असते, मेथीची गड्डी असते, त्यांचा झाला समूह. कळप, मेंढ्यांचा कळप, पैशांचा बंडल, हे जे समूहाने असतात ना त्याला समूहवाचक असं नाव म्हणतात. ओके, एक्झाम्पल पाहूया कलेक्टिव्ह नाउनचं. नोट ऑफ बंडल्स. नोट ऑफ बंडल्स. तुम्ही जर पैशाची गड्डी पाहिली असेल, तुमच्याकडे तर भरपूर पैसा असेल, तर तुम्ही नोट ऑफ बंडल्स म्हणजे आपण म्हणतो ना, माझ्याकडे 1 कोटी, 2 कोटी, 4 कोटी, 5 कोटी, ते कायचे असतात नोटेमध्ये. ते भाजी मार्केटमध्ये गेलात, मेथीची गड्डी, मेथीची गड्डी, त्याचा पण एक समूह असतो. प्रत्येक जे वनस्पती असते, एक 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 करत करून त्या शेतकऱ्यांना गड्डी बांधलेली असते, ते झालं कलेक्टिव्ह नाउन. अशा प्रकारे हे नामाचा तिसरा प्रकार आहे, कलेक्टिव्ह नाउन. आता आपण वळूया चौथ्या प्रकाराकडे, मटेरियल नाउन. आता नामाचा चौथा प्रकार आहे मटेरियल नाउन. मटेरियल नाउन, आता ह्याच्या पण नावात सगळं काय आलं. मटेरियल म्हणजे काय? पदार्थवाचक नाम. पदार्थवाचक, पदार्थवाचक नाम. आता याच्यामध्ये पण नावात आलं. मटेरियल म्हणजे काय? आपण जे जेवण करतो किंवा बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जातो, घरी जेवतो, किंवा एखाद्या लग्न समारंभात असेल किंवा काय धार्मिक कार्यक्रम असतो, तिथं आपण जेवण करतो, त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात, वेगवेगळ्या मटेरियल पासून बनवलेले, ते म्हणजेच मटेरियल, पदार्थवाचक नाम. आता समजा तुम्ही रेग्युलर तुमच्या जीवनामध्ये कामावरून आल्याच्या नंतर ऑफिस जॉब किंवा शेती काम जे काही तुम्ही करत असाल ते, किंवा अभ्यास करून एक कंटाळा येतो, तो कंटाळा दूर करण्यासाठी आपण काय करतो? चहाचा कप एक आपण प्राशन करतो, म्हणजे चहा पितो. थोडक्यात चहाचे भरपूर देवाण आहेत, त्याचा विषय नाही. चहा, कॉफी आपण पितो ना, ते झालं मटेरियल वाचक नाम. ते कसं? तुम्ही चहा बनवण्यासाठी काय लागते? चायपत्ती लागते, चायपत्ती लागते, परत साखर, पाणी आणि दूध. पाणी आणि दूध, हे असे 3-4 पदार्थ एकत्र येऊन ज्यावेळेस एक पदार्थ तयार होतो, तो झाला पदार्थवाचक नाम, मटेरियल नाउन. समजलं? आता हा झाला नामाचा चौथा प्रकार, मटेरियल नाउन. आता नामाचा शेवटचा प्रकार, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय? भाववाचक नाउन. ABSTRACT, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम. भाववाचक नाम. आता याच्यामध्ये तुम्हाला कदाचित अंदाज नसेल आला, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय? ह्या जगामध्ये त्या गोष्टीचं अस्तित्वच नाहीये. म्हणजे ऑल ओव्हर दी युनिव्हर्स, ब्रह्मांड, पाताळ, मृत्यूलोक, तिन्ही युग, तिन्ही खंड, सगळे खंड, कुठेही जा, कशातही जा, आशिया खंडात जा, कुठल्याही देशात जा, प्रांतात जा, विभागात जा, राज्यात जा, त्याचं अस्तित्व नाही, त्या गोष्टीचं अस्तित्वच नाही. त्या म्हणजे भाववाचक नाम. कुठेही जा, कसंही जा,